सांगोल्यात घडलेल्या एका धाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाने टाकलेल्या धाडीमुळे स्थानिक तसंच राज्यभरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. वरिष्ठ नेते ही कारवाई केवळ नियमित तपासणी असल्याचं सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा मुद्दा इतका सोपा नाही. शहाजी पाटील यांनी केलेल्या नाराजीच्या वक्तव्यामधून या घटनेचा राजकीय परिणाम किती खोलवर जातात हे स्पष्ट दिसत आहे. सांगोल्यातील त्यांच्या कार्यालयावर धाड पडल्याची माहिती बाहेर आली आणि पाटील संतप्त झाले. काय झाडी, काय डोंगर म्हणत गुवाहाटीपर्यंत गेलेले तेच शहाजी पाटील आता काय धाडी म्हणत आपली व्यथा व्यक्त करताना दिसले. गेले 2-2.5 वर्ष त्यांनी भाजपसोबत सत्ता रचली, पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि अशा परिस्थितीतच निवडणुकीच्या तोंडावर स्वतःवरच कारवाई होत असल्याचं त्यांना अतिशय वेदनादायी वाटत आहे. पाटील सरळ प्रश्न विचारतात, की आपण कोणासाठी कष्ट केले? आपल्याच सरकारमध्ये आपल्यावरच अशी कारवाई का? त्यांच्या बोलण्यातली ती सल, ती चीड सगळं काही सांगत होती. आघाडीतील तणाव आणि पृष्ठभागावरील येऊ लागला आहे. सांगोल्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर गटबाजी, उपद्रव, दबाव तंत्र, तणाव आणि आघाडी प्रति आघाडीचा खेळ यामुळे वातावरण तापलेलं आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सांगोल्यात प्रत्येक पक्ष आपलं बळ वाढवण्यासाठी ज्या प्रकारच्या हालचाली करत आहे, त्यात शहाजी पाटील हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रित असणं स्वाभाविक आहे. पण निवडणूक आयोगाने टाकलेल्या धाडीमागे केवळ नियमित तपासणी एवढंच एक कारण मानावं का? का खरा प्रश्न आहे? कारण सांगोल्यातील राजकीय समीकरणं तशी साधी नाहीये. स्थानिक गट, जिल्हा पातळीवरचे स्वार्थ, येणाऱ्या निवडणुका आणि दोन्ही बाजूंनी होणारा दबाव यामुळे सर्वांमध्ये शहाजी पाटील यांचे कार्यालय लक्षात घेण्यात आल्यानंतर हा हल्ला कोणत्या रणनीतीचा भाग आहे का असा संशय निर्माण होतो. राजकारणात कधी-कधी थेट आघात केला जात नाही. एखाद्या धाडीनं, एखाद्या नोटिसीनं किंवा अचानक झालेल्या तपासणीनं मोठे संदेश दिले जातात. ज्या पद्धतीनं पाटील यांनी नाराजी व्यक्त केली त्यातून आणखी एक मोठा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील नेत्यांचा सध्याचा प्रवास. एकीकडं दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहे, पण दुसरीकडं शिंदे गटातील काही नेत्यांना सतत असा प्रश्न पडतो, की आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळत नाहीये, योग्य आधार मिळत नाहीये आणि कारवाई होत असल्याने आपण एक हाती उभे राहून ती झेलावी लागते. याच भावनेतून शहाजी पाटील यांनी व्यक्त केलेल्या शब्दामधून सूचित होतं, की तणाव वाढतोय, संवाद कमी होतोय आणि अविश्वास वाढू लागलाय. या धाडीचं राजकीय परिणाम पुढच्या काही दिवसात आणखी मोठे पडू शकतात. स्थानिक पातळीवर कार्यालयामध्ये संभ्रम वाढवण्याची शक्यता आहे. विरोधकांसाठी मात्र हा मुद्दा हातातोंडाशी आलेला राजकीय मुद्दा ठरत आहे. कारण धाड टाकली, ते नेते नाराज झाले आणि निवडणूक काळात सत्ता पक्षामध्येच असंतोष आहे. या सगळ्यांमध्येच विरोधकांना प्रति आक्रमक करायला भरपूर मुद्दे मिळाले आहेत. शेवटचा मोठा प्रश्न राहतो तो असा की शिंदे गट आणि भाजप यांच्यातले संबंध नेमकं कोणत्या टप्प्यावर आले आहेत? ही धाड फक्त तपासणी आहे की एखादा संदेश आहे? पाटील यांच्या नाराजीतून बाहेर आलेला असंतोष फक्त त्याचंच आहे की गटामधील अनेकांच्या मनातली भावना आहे? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी अत्यंत गंभीर बनल्या आहेत. आता पुढील काही दिवसात नेमकं काय घडतं? पाटील यांची भूमिका काय राहते आणि सत्तेतील दोन्ही पक्ष हे तणाव कसे मिटवतात याकडं राज्यभराचं सर्वांचंच लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काही दिवसापूर्वी निलेश राणे यांनी भाजपचे पैसे पकडून दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं, की आम्ही निलेश राणे यांच्या सोबत आहे आणि त्यानंतर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांचे यांच्या ऑफिसवर धाड टाकण्यात आली. कारण पाटील यांनी वक्तव्य केलं होतं, की भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ही कारवाई झाली असावी, असं मत व्यक्त केलं जात आहे. त्याचबरोबर असं देखील वक्तव्य होत आहे, की 2 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे. आता पाहणं गरजेचं ठरणार आहे, 2 फेब्रुवारीनंतर राज्यात घडामोडी काय घडतात. या संपूर्ण राजकारणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.